हालेलुया. प्रभू येशूच्या नावात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण स्तुती आराधनेला सुरुवात करण्याआधी एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 100वा अध्याय 1 आणि 2 वचन. अहो पृथ्वीवरील सर्व लोकांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. हालेलुया. आपण काय केलं पाहिजे? वचनात लिहिलंय परमेश्वराचा जय जयकार हर्षाने केला पाहिजे आणि त्याची सेवा आपण हर्षाने केली पाहिजे आणि त्याच्या पुढे आपण त्याचं गीत गायलं पाहिजे. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, हा दिवस तू आम्हाला दाखवला आहेस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, तुझ्या महान अशा प्रेमासाठी राजा आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. तुला आम्ही गौरव देतो पिता परमेश्वरा. तुला आम्ही महिमा देतो पिता. प्रभू येशू, तुझ्या नावाला प्रभू आम्ही उंचावतो राजा. आमच्या संगती आमच्या सोबती तू आहेस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. पिता, आमचं आरोग्य तू चांगलं ठेवलं आहेस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. आमच्या कलिसियाला, आमच्या प्रभू येशू नातेवाईकांना प्रभू येशू प्रत्येकाला तू सुरक्षित ठेवलं आहेस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, होणारी स्तुती आराधना प्रभू येशू राजा मी तुझ्या हातात सोपवते राजा. तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी प्रभू येशू सर्व काही येऊ दे राजा. प्रभू, आम्ही घटून जाऊ दे राजा, पण पिता आमच्यामध्ये तू उंचावला जा पिता. प्रभू येशू, आमच्या स्तुती आराधनेमध्ये पिता परमेश्वरा तू विराजमान हो पिता परमेश्वरा. आमच्या स्तुती आराधनेद्वारे पिता राजा तुला गौरव आणि तुला महिमा मिळू दे राजा. आमच्या स्तुती आराधनेद्वारे राजा तुला धन्यवाद मिळू दे पिता परमेश्वरा. इथून पुढचा वेळ प्रभू येशू आणि सर्व काही मी राजा तुझ्या हातात सोपवते प्रभू. ही लहानशी विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया. आपण एक गाणं घेऊया, धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाचा राजाला प्रभूचा प्रभू धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाचा राजाला प्रभूचा प्रभू धन्यवाद येशूला. महिमा हो त्याला, महिमा हो त्याला, महिमा हो त्याला, महिमा हो त्याला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभूला महिमा हो त्याला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभू महिमा हो त्याला. गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभू गौरव येशूला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभू गौरव येशूला. स्तुती हो त्याला, स्तुती हो त्याला, स्तुती हो त्याला, स्तुती हो त्याला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभू स्तुती हो त्याला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभू स्तुती हो त्याला. महिमा हो त्याला, महिमा हो त्याला, महिमा हो त्याला, महिमा हो त्याला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभू महिमा हो त्याला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभू महिमा हो त्याला. गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला. हालेलुया. राजांचा राजाला प्रभूचा प्रभू गौरव
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचूनी गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. स्तुती महान माझ्या पापासाठी बलिदान. स्तुती महान माझ्या पापासाठी बलिदान. येशूची प्रीती महान माझ्या पापासाठी बलिदान. येशूची प्रीती महान माझ्या पापासाठी बलिदान. हालेलुया, 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 हालेलुया. तुझे रक्त किती महान पापाच्या खाली सोडविले. तुझे
राजा, धन्यवाद यीशु, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद देतो पिता परमेश्वरा तुला. प्रभू येशू तुझ्या नावाचे आम्ही थोरवी गातो राजा, तुला आम्ही धन्यवाद देतो राजा. धन्यवाद प्रभू येशू. प्रभू येशू तुझं नाव प्रभू येशू आम्ही दिवस आणि रात्र प्रभू येशू उंचावतो पिता परमेश्वरा. तुझ्या नावाचा प्रभू येशू आम्ही आदर करतो राजा. तुझं नाव प्रभू येशू किती सुंदर असं नाव आहे पिता परमेश्वरा. प्रभू येशू तुझं प्रेम किती महान आहे राजा, तुझी दया किती महान आहे पिता परमेश्वरा. तुला आम्ही धन्यवाद देतो राजा, तुला आम्ही उंचावतो पिता परमेश्वरा. या वेळेला प्रभू येशू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो पिता परमेश्वरा. धन्यवाद येशू राजा. प्रभू येशू तू किती प्रभू येशू चांगला आहेस राजा, प्रभू तू किती महान आहेस राजा. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद प्रभू, धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. बलहीन का सहारा पापियों का दोस्त है, यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं. बलहीन का सहारा पापियों का दोस्त है, यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. तुझ में बना रहूं तो अमृत बदलाऊं मैं, गाऊं तेरी जय सदा तो तुझ सा बन जाऊं मैं. तुझ में बना रहूं तो अमृत बदलाऊं मैं, गाऊं तेरी जय सदा तो तुझ सा बन जाऊं मैं. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. तू ही है जो मुझको बुलाता, देता है जीवन जल. तेरी शक्ति मांगू सदा, योजना हो सफल. तू ही है जो मुझको बुलाता, देता है जीवन जल. तेरी शक्ति मांगू सदा, योजना है सफल. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. जय जय नाम यीशु नाम, गाऊं मैं सुबह हो शाम. बलहीन का
येशू आम्ही केवळ तुझं नाव उंचावतो पिता परमेश्वरा. राजा आम्ही तुला प्रभू येशू सन्मान देतो पिता परमेश्वरा. कारण प्रभू येशू जरी पिता परमेश्वरा आमच्या सोबत कोणी नसलं राजा, पण प्रभू येशू केवळ तू आमच्या सोबत आहेस पिता परमेश्वरा. तुझं प्रेम प्रभू येशू आमच्या सोबत आहे राजा. धन्यवाद येशू राजा. प्रभू येशू आम्ही तुझ्या जवळ येतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू तू आमचा पिता आहेस राजा. तुला आम्ही धन्यवाद देतो राजा. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद प्रभू. तारक नाम येशू नाम, जय जय नाम येशू नाम. तारक नाम येशू नाम, जय जय नाम
धन्यवाद राजा. प्रभू येशू, तुझं एकच नाव आहे पिता परमेश्वरा. प्रभू, ज्या नावात प्रभू येशू जीवन आहे पिता परमेश्वरा. प्रभू, तुझं एकच नाव आहे पिता, ज्या नावात प्रभू येशू उद्धार आहे राजा. तुझं एकच नाव आहे प्रभू येशू, त्या नावात शांती आणि प्रेम आहे राजा. तुझ्या नावाला प्रभू येशू आम्ही उंचावतो राजा. तुला आम्ही धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, तुझा आम्ही गौरव करतो राजा. धन्यवाद येशू राजा. तुझ्या प्रेमासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, इथून पुढचं होणारं सर्व काही राजा आम्ही तुझ्या हातात सोपवतो राजा. प्रभू, आम्ही घटून जाऊ दे राजा आमच्यामध्ये पिता. तू उंचावला जा पिता परमेश्वरा. सारा आदर, महिमा, गौरव आम्ही तुला देतो राजा. ही लहानशी विनंती प्रभू येशू तुझ्याच गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण प्रभू वचन घेण्या अगोदर काही वचन पाहूया. योहानाचा 6 अध्याय आणि 53 ते 58 वचन वाचूया आपण. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्यांच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे तो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाली तरी ते मेले, हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद माझ्या महान देवा, की रात्रभर आमचा सांभाळ केलास आणि हा सुदिन आमच्या जीवनाला जोडलास म्हणून धन्यवाद पवित्र पिता. या सकाळच्या प्रहरी महान परमेश्वरा, तुझी स्तुती करण्यास, तुझी भक्ती करण्यास तू आम्हाला संधी दिलीस म्हणून धन्यवाद पवित्र पिता. प्रभूजी, आम्ही या प्रभुभोजनामध्ये सहभागी होण्याआधी प्रभूजी तुझ्याकडे प्रभूजी प्रार्थना करतो की आमच्याकडून कळत नकळत जे काही पाप अपराध घडले असतील त्याची प्रभूजी आम्ही तुझ्याकडे कबुली करतो. तुझ्या दयेने कृपेने तू आम्हाला क्षमा कर पवित्र पिता. हे प्रभूजी, प्रभू भोजन घेण्यास तू आम्हाला लायक असं बनव पवित्र पिता. आम्ही प्रार्थना करतो पवित्र पिता. ही भाकर मोडत असताना आम्ही आठवण करतो तुझ्या पवित्र देहाची जे आम्हा करता अर्पिलं गेलं. हा प्याला घेत असताना आम्ही आठवण करतो तुझ्या पवित्र लहूची जे आम्हा करता वाहिलं गेलं.
होय पवित्र पिता, हे घेण्यास तो आम्हाला योग्य असं केलंस म्हणून धन्यवाद पवित्र पिता. आम्ही प्रार्थना करतो की याद्वारे प्रभूजी तू आमची आत्मिक वृद्धी कर प्रभूजी. आमचं आत्मिक जीवन तू प्रभूजी मजबूत आणि बळकट असं कर पवित्र पिता. आणि आमच्या जीवनाचा उपयोग तुझ्या कार्याकरता होते माझ्या महान देवा. धन्यवाद प्रभूजी, आतापर्यंत सांभाळ केलास म्हणून धन्यवाद येशू. इथून पुढचा वेळ काळ समय तुझ्या पवित्र हातात सोपवते. ही लहानशी विनंती प्रभू येशू तुझ्याच गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून ऐक पित्या. आमेन. बार बार लहू यीशु का तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए बेकरार बहा लहू यीशु का तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए. माथे से टपका ज़हन आजाद हो, चेहरे से टपका रूप आबाद हो, रूप आबाद हो. धार धार बहा लहू यीशु का तेरी शिफा के लिए, मेरी शिफा के लिए. देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा. देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा. मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया. हो मेरा अतीत बीत गया, मुझको अजीज मिल. आपण दान दशांशपर प्रार्थना करूया. हे देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो. रात्रभरपासून सांभाळ केल्यास देव बाप्पा, ही सुंदरशी सकाळ दाखवलीस म्हणून तुला धन्यवाद देतो देव बाप्पा. हे देव बाप्पा, आमचा सांभाळ करतोस म्हणून तुला धन्यवाद देतो देव बाप्पा. देव बाप्पा, आतापर्यंत कळत आमच्याकडून जे काही पाप झाले असेल देव बाप्पा, तू आमच्या पापांची तू क्षमा कर देव बाप्पा. देव बाप्पा, मी विशेष करून प्रार्थना करतो या दान दशांशवर देव बाप्पा. या दान दशांशवर तुझा आशीर्वाद पाठव देव बाप्पा. देव बाप्पा, या दानाचा उपयोग तुझ्या कार्यासाठी होते देव बाप्पा. देव बाप्पा, ज्या हाताने दिले ज्या हाताने नाही दिले बाप्पा, त्यांना तो आशीर्वादित कर देव बाप्पा. देव बाप्पा, ही छोटीशी प्रार्थना माझा दाना प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
हालेलुया. आजच्या या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये मी प्रशांत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो येशूच्या नावामध्ये. जसं मागच्या सत्रामध्ये मागच्या संदेशामध्ये मी सांगितलं आहे आणि आपल्या शिक्षणाचा जो शीर्षक आहे, विषय जो आहे तो आहे ख्रिस्तामध्ये परिपूर्णता. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा तो उद्धार त्याच्या जीवनामध्ये येतो, जेव्हा वचन त्याच्या जीवनामध्ये येतं, तेव्हा तो ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करत असतो. आणि जसं आपण मागच्या सत्रामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मी एक ओळख तुम्हाला करून दिली, एक थोडासा सारांश म्हणजे तो विषयाचा मी घेतला की त्यामध्ये 3 टप्पे असतात. एक म्हणजे पश्चाताप, दुसरा म्हणजे आज्ञापालन आणि तिसरं म्हणजे प्रशिक्षण. तर आज आपण जो पहिला टप्पा आहे तो आपण आज पाहणार आहोत आणि त्या पहिल्या टप्प्याचं नाव आहे पश्चाताप. ओके, सर्व तयार आहेत? आपण मत्तय याचा 4था अध्याय आणि 17वं वचन वाचू. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आमेन. जसं वचन आपण इथे ऐकलेलं आहे की येशूने सर्वात पहिली जी घोषणा केली होती ती आहे की तुम्ही काय करा? पश्चाताप करा, कारण परमेश्वराचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. हे परमेश्वराचं राज्य आपल्या जीवनात काय घेऊन येतं? 2 गोष्टी. एक म्हणजे त्याची मुलं होण्याचा अधिकार आणि दुसरं त्याचं दर्शन, परमेश्वराचं दर्शन. आणि ते दर्शन मध्ये चालण्यासाठी आपल्याला काय होणं आहे? आपल्याला जबाबदारी घेणं आहे. तर आपल्याला एक जबाबदार ख्रिस्ती व्यक्ती होण्यासाठी पहिला टप्पा जो आहे तो पार करणं खूप गरजेचं आहे आणि तो पहिला टप्पा आहे पश्चाताप. पश्चाताप हा एका ख्रिस्ती जीवनाचा मूलभूत पाया आहे. जसं आपण घर बांधायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिला आपण काय घालतो? पाया घालतो, बरोबर? तसं ख्रिस्ती जीवन एका घरासारखं आहे ज्याचा पाया जो आहे तो पश्चाताप आहे. मला जर कोणी विचारलं की पश्चाताप म्हणजे काय, तर बहुतेक जण बोलतात की पापाची कबुली करणं म्हणजे पश्चाताप आहे. पण पापाची कबुली करणं आणि पश्चाताप करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पश्चाताप करणं म्हणजे पापी जीवनामधून आपण आपलं मन वळवतो. पापी जीवनाला काय करतो? आपण पाठ दाखवतो आणि जिवंत परमेश्वर प्रभू येशूकडे आपण वळायला सुरुवात करतो. त्याला म्हणतात पश्चाताप. दुसरी व्याख्या, जेव्हा आपल्या मनाचं नवीनीकरण होतं, जेव्हा आपण मन बदलतो, तो असतो पश्चाताप. आमेन. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खरोखर पश्चाताप येत नाही तोपर्यंत आपला ख्रिस्ती जीवनाचा पाया घातला जात नाही आणि सुरुवात होऊ शकत नाही. तर जेव्हा प्रभू येशू पहिल्यांदा या जगामध्ये जेव्हा तो आला तेव्हा त्याने सर्व लोकांना पहिला संदेश, पहिले शब्द त्याच्या मुखामधून हेच निघाले की तुम्ही काय करा? परमेश्वराकडे वळा, आपलं मन तुम्ही वळवा, कारण परमेश्वराचं राज्य तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आमेन. हा पश्चाताप आपल्या जीवनामध्ये कधी येतो? कधी माणूस पश्चाताप करतो? कधी तो आपलं मन परमेश्वराकडे वळवतो. आपण एक वचन वाचू. आपण रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन वाचू. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे, हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? आमेन. परमेश्वराचा चांगुलपणा, परमेश्वराची दया, परमेश्वराची ममता जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते तेव्हा ती दया, तो चांगुलपणा आपल्याला पश्चातापाकडे घेऊन जात असतो. याचं सोपं उदाहरण
उदाहरण देईल की लूक याचा जर तुम्ही 5वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून जर आपण वाचलं तर तिथे पेत्र दाखवलेला आहे. तो मासे पकडणारा व्यक्ती असतो. रात्रभर तो कष्ट करतो आणि काही नाही मिळत त्याला. सकाळी प्रभू येशू त्याच्या बोटीमध्ये येतो आणि त्याला तो शब्द देतो की तू आपल्या खोल पाण्यामध्ये तू आपली जी नाव आहे ती तू घेऊन जा आणि आपलं जाळं तो टाक. वचन सांगतं की पेत्र बोलतो की ठीक आहे, आम्ही रात्रभर कष्ट केलेला आहे, त्रास घेतलेला आहे, पण तुझ्या शब्दावर आम्ही जाळं सोडतो. तो जाळं सोडतो आणि वचन सांगतं की भरपूर मासे येतात, खूप मासे येतात. पण त्याच्यानंतर काय होतं? जेव्हा तो मासे ते पाहतो, जे जाळं पूर्ण माशाने भरलेलं असतं, जेव्हा ते पाहतो तेव्हा तो प्रभू येशूकडे आपलं पाप कबूल करतो. तो बोलतो की माझ्यापासून लांब जा, कारण मी खरोखर पापी व्यक्ती आहे. त्या माशांच्या जाळ्यामध्ये पेत्राने प्रभू येशूचा चांगुलपणा आणि त्याचं प्रेम पाहिलं. जेव्हा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं प्रेम, जेव्हा त्याचा चांगुलपणा आपल्याला समजायला सुरुवात होते, तो चांगुलपणाच आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जात असतो. त्या चांगुलपणामुळे, त्या ममतेमुळे, त्या क्रूसाच्या बलिदानामुळे आपण परमेश्वराकडे वळत असतो. म्हणून परमेश्वर जेव्हा पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये येतो, प्रभू येशू सुवार्तेच्या द्वारे, उद्धाराच्या द्वारे उद्धार घेऊन जसं तुमच्या जीवनामध्ये येतो, तो कधीच तुमचं पाप पहिलं सांगत नाही की तू पापी आहेस, तू व्यभिचारी आहेस, तू चोरी करणार आहेस, तू खोटं बोलणार आहेस, तू घाण आहेस, तू असा आहेस, तू तसा आहे. नाही, तो स्वतःचं प्रेम दाखवतो, स्वतःची ममता तो दाखवतो, स्वतःचा चांगुलपणा तो दाखवतो, स्वतःचा आनंद, प्रेम जे आहे ते तो दाखवतो. आणि जेव्हा आपण त्याचं प्रेम, त्याचा चांगुलपणा, त्याचा ममता जेव्हा आपण पाहतो, या सर्व गोष्टी आपल्याला वधस्तंभावर दिसतात. प्रभू येशूचं जेव्हा प्रेम आपल्याला दिसतं, ते प्रेम आपलं मन बदलायला सुरुवात करतं. आपण परमेश्वराकडे वळायला सुरुवात करतो आणि तो पाया असतो. तो पाया तुम्हाला काय सांगतो? हा पश्चाताप तुम्हाला काय सांगतो? की प्रभू येशूने तुमचे सर्व पाप क्रूसावर संपवलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये नवीन उत्पत्ती आहात. तुम्ही आता आपलं मन तुम्ही फिरवा, आपलं मन तुम्ही वळवा, तुम्ही माझ्याकडे या. ही सुरुवात असते. आमेन. आता व्यक्ती बदललेला आहे. जर खरोखर तुमच्या जीवनामध्ये पश्चाताप आलेला आहे, जर तुम्ही मला सांगितलं की माझ्या जीवनामध्ये पश्चाताप आलाय, मी पश्चाताप करत आहे, कसं समजणार? कसं समजणार की आपल्या जीवनामध्ये पश्चाताप आहे? एक उदाहरण देतो की जर आपण रस्त्याने चालत असू आणि मी पण आहे तुमच्यासोबत, आणि जर तुम्ही मला सांगितलं की हे जे झाड आहे, रस्त्याने एक झाड आहे, हे सफरचंदाचं आहे, मी तुम्हाला विचारेल ठीक आहे, हे सफरचंदाचं झाड आहे ना, तर मला 2-3 सफरचंद काढून दाखवा. बरोबर? जेव्हा तुमच्या जीवनामध्ये पश्चाताप आलेला आहे, तर पश्चातापाला साजेसं असे फळं तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ते फळ दाखवता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ते फळ दाखवणार, तेव्हा तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पास झालात. आमेन. आपण अजून एक वचन वाचू. लूक याचा 19वा अध्याय 8वा आणि 9वा वचन. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. आमेन. जसं वचन आपण इथे ऐकलेलं आहे की जक्कई नावाचा पापी व्यक्ती, जकातदार व्यक्ती, त्याला प्रभू येशूला पाहण्याची खूप इच्छा असते. झाडावर तो चढतो, धडपड करतो. प्रभू येशू त्याला पाहतो आणि तो बोलतो की मला आज तुझ्या घरी थांबायचंय. बाकीचे लोक कुरकुर करायला सुरुवात करतात की प्रभू येशू एवढा पवित्र व्यक्ती एका जकातदार, एका पापी व्यक्तीच्या घरामध्ये चाललेला आहे. पण तो जक्कई जो असतो,
त्याचं मन तिथे फिरतं आणि तो काय करतो, आपल्या वागणुकीद्वारे तो फळ दाखवतो. तो काय बोलतो की जर मी कोणाचं लुबाडलं असेल तर त्याला चौपटीने मी परत करतो. मी माझी अर्धी प्रॉपर्टी, अर्ध द्रव्य गरिबांना देतो. त्याचं मन परिवर्तित होतं. जेव्हा सुवार्थ तुमच्या जीवनामध्ये येते, जेव्हा उद्धार तुमच्या जीवनामध्ये येतो, तेव्हा ती सुवार्ता, तो उद्धार, ते तारण तुमचं मन परिवर्तन करतं. आणि तुम्हाला तुमचं मन परिवर्तन झालंय का? तुमचं मन बदललंय का? तुम्ही परमेश्वराकडे वळला आहात का? या सगळ्या ज्या व्याख्या मी तुम्हाला देत आहेत याला पश्चाताप म्हणतात. तर तुम्हाला आपल्या फळाने तुम्हाला दाखवणं आहे. तुम्हाला फळ ते दाखवता आलं पाहिजे. आमेन. आणि जेव्हा तुम्ही ते फळ दाखवाल तेव्हा तुम्ही पहिला टप्पा पार केला. आमेन. पण त्यासोबतच आपल्याला अजून एका गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे जेव्हा तुम्ही पापाचा पश्चाताप कराल, कुठलंही पाप असू दे, कुठलंही पाप काहीही असू दे, एकदा तुम्ही विश्वासामध्ये आलात आणि जेव्हा तुम्ही विश्वास करता की प्रभू येशूने माझे सर्व पाप क्रूसावर, वधस्तंभावर संपवलेले आहेत, तेव्हा तुम्हाला परत तिथे वळायचं नाही. एकदा तुम्ही पापापासून आपलं मन तुम्ही परिवर्तित केलं, जेव्हा त्या घाणीपासून, त्या अशुद्धतेपासून जेव्हा तुम्ही आपली पाठ फिरवली आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे वळायला सुरुवात केली, तेव्हा तुम्हाला मागे पाहायचं नाही. मागे पाहायचं नाही. जसा परमेश्वर सांगतो की मी तुझी जी दुष्कर्म आहेत हे पुन्हा कधी आठवणार नाही. जसा परमेश्वर आठवत नाही तसं आपल्याला पण आठवायचं नाही. मागे वळून पाहायचं नाही. कारण आपण काय करत असतो, आपलं मन परिवर्तित करत असतो आणि आपण पापापासून जे आहे आपली पाठ फिरवतो आणि परमेश्वराकडे आपण वळत असतो. मागे पाहायचं नाही. आणि जर मागे बघितलं तर काय होणार? ओके, काय होणार? आपण अजून एक वचन पाहू. उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि 3रं वचनापासून आपण वाचू. पण त्याने त्यास फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले. त्याने बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले. ओके, ही जी स्टोरी आहे, जी सत्य घटना आहे वचनामधून, की परमेश्वर सोदोम आणि गमोराचा नाश करायला निघालेला असतो. कारण ते खूप पापी शहर झालेलं असतं आणि अब्राम मध्यस्थी पण करत असतो. एका बाजूला तो प्रार्थना करत असतो आणि सोदोम आणि गमोरामध्ये लोट नावाचा एक परमेश्वराचा दास असतो आणि त्याच्यासोबत त्याच्या 2 मुली, त्याचे होणारे 2 जावई आणि त्याची बायको सुद्धा असते. वचन सांगतं की 2 देवदूत त्या सोदोम आणि गमोरा हे 2 शहर आहेत, त्यामध्ये ते जातात. लोट त्यांचं स्वागत करतो आग्रहाने आणि बेखमीर भाकर तो मोडतो. आणि त्यानंतर मग वचन सांगतं की देवदूत जे आहे ते लोटाला काय सांगतात की तू आता काय कर, या शहरामधून तुला बाहेर जायला लागेल. कारण परमेश्वर काय करणार आहे, जजमेंट, न्याय घेऊन येणार आहे आणि हे शहर जे आहे हे नाश होणार आहे. लोट ऐकतो. लोट आपल्या परिवाराला, आपल्या मुलींना, आपल्या बायकोला, त्याचे होणारे 2 जावई सुद्धा असतात, त्यांना पण तो सांगतो. पण ते जावयांना वाटतं की हा मस्करी करतोय, ते ऐकत नाहीत. आपल्या 2 मुली, आपली बायको घेऊन लोट जो आहे तो त्या शहरातून बाहेर येतो. त्या शहरातून, जे सदोम आणि गमोरा हे जे शहर आहे त्यामधून तो बाहेर येतो. देवदूत एक गोष्ट अजून सुद्धा सांगतात. ते काय सांगतात की जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहू नका, कुठे थांबू नका आणि मागे वळून पाहू नका. आमेन. जेव्हा प्रभू येशूची सुवार्ता, प्रभू येशूचं वचन
आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतं तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जे पापी जीवन आपलं आधीचं होतं त्याच्यापासून पाठ वळवायचे आहे. तिसरं वचन जर तुम्ही लक्ष देऊन वाचलं तर लोटाने तिथे बेखमीर भाकर ही मोडली. बेखमीर ही भाकर आहे आणि ही भाकर ख्रिस्ताचं शरीर दर्शवते. जेव्हा आपण ती भाकर मोडतो ना तेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आपला जो जुना स्वभाव आहे, जो जुना मनुष्य आहे तो मोडत असतो. विश्वासाच्या द्वारे आणि अनुग्रहाच्या द्वारे आपला जो जुना मनुष्य आहे तो मोडला जातो ख्रिस्त येशूच्या नावामध्ये वधस्तंभावर. त्याच्यानंतर देवदूत जसं सांगतात लोटाला की आता इथून तू बाहेर पड, आपलं मन तू परमेश्वराकडे वळव, आता तू बाहेर पड, इथून या पापी जीवनातून तू बाहेर पड, या शापामधून तू बाहेर पड, या जे अशुद्धपणा आहे या सगळ्या गोष्टीमधून तू बाहेर पड. पण ते देवदूत हे सुद्धा सांगतात की एकदा बाहेर पडलास, एकदा तुझं मन परिवर्तन झालं, एकदा तू परमेश्वराकडे वळलास तेव्हा मागे पाहू नकोस. माग पाहशील तर काय होईल? आपण लूकाचा 17वा अध्याय 30 ते 32 वचन आपण वाचू. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल. त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये, आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये. लोटाच्या बायकोची आठवण करा. आमेन. यामधून मला एकच वचन घ्यायचं आहे, ते म्हणजे लोटाच्या बायकोची आठवण करा. का आपल्याला आठवण करायची लोटाच्या बायकोची? वचन सांगते की जेव्हा लोट आपल्या 2 मुली घेऊन बाहेर पडतो त्याची बायको सुद्धा बाहेर पडते, पण देवदूतांची एक गोष्ट ती ऐकत नाही, ती म्हणजे ती मागे वळून पाहते. आणि जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा काय होतं? ती पूर्णपणे मिठाचा खांब होते. पुढे जाऊ शकत नाही आणि मागे सुद्धा येऊ शकत नाही. ती मध्येच मिठाचा खांब होते आणि तिकडेच ती अडकली जाते. का असं होतं? का ती ऐकत नाही? का आपल्या जीवनामध्ये असं होतं की जसा परमेश्वर आपल्याला पापी जीवनामधून, त्या शापामधून, त्या सगळ्या अशुद्धपणेमधून, सगळ्या गोष्टीमधून परमेश्वर आपल्याला बाहेर काढत असतो, आपली नजर तिकडे का जाते? का लोटाची बायको तिकडे मागे वळून पाहत होती? कारण तिने भाकर तर मोडली, येशूची सुवार्थ आपल्या जीवनामध्ये स्वीकार तर केला तिने, पण तिचा जो जीव आहे तो अजून सुद्धा त्या गोष्टीमध्ये, जे तिचे मागच्या ज्या गोष्टी होत्या, ज्या जुन्या गोष्टी होत्या, जो जुना स्वभाव होता, जो पापी स्वभाव होता, ते तिला सोडता आलं नाही. त्याच्यामध्ये तिचा जीव अडकला होता, त्या जागेमध्ये तिचा जीव अडकला होता. तिकडच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये, त्या लोकांमध्ये तिचा जीव अडकला होता. म्हणून परमेश्वर काय सांगतो की जेव्हा परमेश्वराच्या पुत्राचं प्रकटीकरण म्हणजे उद्धार तुमच्या जीवनामध्ये येईल, जेव्हा तुम्हाला येशू काय आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? काय घ्यायला परत जाऊ नकोस, तिथे बाहेर पड. तिथून त्या पापी जीवनामधून तू बाहेर पड, त्या चुकांमधून तू बाहेर पड, त्या अपराधांमधून तू बाहेर पड, त्या आजारपणामधून तू बाहेर पड आणि मागे वळून पाहू नकोस. मागे वळून पाहशील तर मिठाचा खांब होशील, तिकडेच अडकला जाशील. आणि ख्रिस्तामध्ये जे आपल्याला परिपूर्ण होण्याची जी प्रक्रिया असते तिकडेच तू ब्लॉक होशील. तुला पुढे सरकता येणार नाही, पुढे जाता येणार नाही, तू तिकडेच थांबला जाशील. जशी लोटाची बायको, ती जेव्हा मागे बघते, मागे सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वराने संपवलेल्या आहेत तुमच्या, तर तुम्ही आपलं मुख तिकडे करू नका, मागे वळून पाहू नका. तर तुम्हाला परमेश्वरामध्ये काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. आमेन.
जर तुम्ही येशूच्या मागे लागलात, येशूच्या वचनामध्ये तुम्ही वाढायला सुरुवात केला, जेव्हा तुम्ही येशूकडे वळायला सुरुवात करणार, तुम्ही पृथ्वीवरचे मीठ होणार. आमेन. आणि जर माझी इच्छा नाही अशी आपल्या विश्वासू लोकांच्या बाबतीमध्ये असं झालं पाहिजे. कितीतरी विश्वासू लोक मी पाहिलेले आहेत की ते भाकर मोडतात, येशूची सुवार्ता, उद्धार, तारण सगळं स्वीकारतात, पण ती जागा सुटत नाही. जे आपल्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सुटत नाहीत, तिकडेच अडकले जातात. आणि लोटाच्या बायकोसारखे ते मिठाचा खांब होऊन राहतात, तिकडेच राहतात ते. आमेन. येशूकडे वळा, पृथ्वीवरचं मीठ होणार. आणि येशूकडे जर पाठ केली तर मिठाचा खांब होणार. अति आत्मिक झालात, जास्त आत्मिक होतात काही तर पूर्णपणे मिठाचा खांब होणार. तर आपल्याला काय व्हायचंय? मीठ व्हायचंय, मिठाचा खांब व्हायचा नाहीये. आमेन. एकमेकांना तुम्ही हे दोन वचन जर तुम्ही एकमेकांना बोलाल तेव्हा तुम्हाला संदेश समजेल. येशू बोलतो की तू पृथ्वीवरचं मीठ आहे, पण लोटाच्या बायकोची आठवण कर. जर तुम्ही मला बोललात तू पृथ्वीवरचं मीठ आहेस, आमेन, प्रेज गॉड, मी काय सांगेल? बाबा लोटाच्या बायकोची आठवण कर, म्हणजे मागे वळून पाहू नकोस. आमेन. मिठाचा खांब होऊ नकोस. आपल्याला मीठ व्हायचं आहे. परमेश्वराच्या उद्देशामध्ये आपल्याला चालायचं आहे, त्याच्या दर्शनामध्ये आपल्याला चालायचं आहे. पण त्याच्यासाठी मागे वळून पाहू नकोस. मागं बघशील, खांब होशील, म्हणजे तिकडेच अडकला जाशील. एकदा प्रभू येशूने आपलं पाप माफ केलेलं आहे, क्षमा केलेला आहे, आपल्याला साफ केलेला आहे. आपला पापाचा जो दोष आहे तो सुद्धा संपवला आहे त्याने. तर आपल्याला आठवण नाही करायची त्या गोष्टीची. एकदा आपण परमेश्वरामध्ये आलो, ख्रिस्त येशूमध्ये जेव्हा आलो तेव्हा आपली क्षमा झालेली आहे. आपल्याला कबूल करायचं आहे पाप आणि सोडून द्यायचं आहे. तिकडेच ती गोष्ट सोडून द्यायची आहे. जीव अडकवत बसायचा नाही. प्रत्येक गोष्ट की जी तुम्हाला पाप करण्यामध्ये प्रवृत्त करत असेल त्याच्यामध्ये जीव अडकवायचा नाही. ते आपल्याला काय करायचं आहे? कट करायचं आहे. कसं कट करणार? येशूकडे लक्ष द्यायचं आहे, येशूकडे पाहत राहायचं आहे, येशूकडे वळायचं आहे. त्याचं उदाहरण काय देऊ? एक उदाहरण मी देऊ शकतो, ते म्हणजे पेत्र. जसं तो प्रभू येशूचा चांगुलपणा पाहतो, तो बोलतो मी पापी व्यक्ती आहे, पश्चाताप करतो. पण त्याच्यानंतर तुम्ही मत्तय, मार्क, लूक, योहान ह्यामध्ये जर तुम्ही वाचलं, एकदा ते येशूच्या मागे तो गेला, तो कधीच बोलला नाही की मी पापी आहे. प्रेषिताच्या कृत्यामध्ये त्याने चमत्कारवर चमत्कार केलेले आहेत, पण त्याने आपला पाया बरोबर घातला होता. तो येशूच्या मागे चालत होता, येशूच्या शिक्षणामध्ये तो वाढत होता, म्हणून त्याने मागे पाठ नाही केली. आपल्याला सुद्धा मागे पाठ नाही करायचे. एकदा ते गोष्टी परमेश्वराने जजमेंट म्हणजे न्याय केलेला आहे, संपवलेला आहे. आपल्यातला जो जुना मनुष्य आहे ना, तो जुना मनुष्य येशूच्या द्वारे त्या वधस्तंभावर खेळला गेलेला आहे, म्हणजे संपलेला आहे ते. मग का आठवण करायची त्याची? जेव्हा आपण तो प्याला घेतो है ना, तर आपण क्षमा घेत असतो. क्षमा घेतल्याच्या नंतर पुन्हा कशाला? आमेन. लोटाच्या बायकोसारखं आपल्याला करायचं नाही. ओके, हा झाला पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय शिकलो? या पहिल्या टप्प्यामध्ये आपण शिकलो की परमेश्वराकडे वळणं, त्याच्यानंतर त्याला साजेसं, पश्चातापाला साजेसं असं फळ देणं, की खरंच जर तुझ्यामध्ये बदल आलेला आहे, जर तुझ्यामध्ये नवीन स्वभाव आलेला आहे, ख्रिस्ताचा स्वभाव आलेला आहे, पश्चाताप आलेला आहे, मग तू फळ दाखव तसे. प्रेम, आनंद, शांती, हे जेवढे फळं आहेत किंवा तुमच्यामध्ये जो स्वभाव आहे, जो नवीन स्वभाव आहे, त्याची फळं तुम्हाला दाखवणं आहे, आपल्याला दाखवणं आहे. आमेन. हा झाला पहिला टप्पा. येणाऱ्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आज्ञापालन, फक्त पश्चातापच नाही तर त्याच्यासोबत आपल्याला आज्ञापालन पण आहे. आणि शेवटचं सत्र जे आहे ते म्हणजे आहे प्रशिक्षण, ट्रेनिंग.
प्रशिक्षण परिपूर्ण होण्याची. ओके, या वचनाच्या द्वारे प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशू, या वेळेचा सर्व आदर, सर्व महिमा आम्ही तुला देत आहोत. प्रभू येशू, या वचनाच्या द्वारे जशी तू आमची सेवकाई केलेली आहेस, मी प्रार्थना करतो जसं आम्ही पश्चाताप काय असतो हे आम्ही शिकलेलो आहोत. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की आम्हाला तू अनुग्रहित कर की जेणेकरून पश्चातापाला साजेस अशी फळं आम्ही तुला देऊ. प्रभू येशू, आणि आम्हाला तुझ्यामध्ये तू परिपूर्ण कर. हे वचन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये 30 पट, 60 पट, 100 पट फळ घेऊन येऊ दे. आणि या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला तू ब्लेस कर, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. इथून पुढचा वेळ काळ समय हा संपूर्ण आठवडा आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू येशू, प्रत्येकाचं रक्षण आणि सांभाळ तू कर. प्रभू येशू, ही प्रार्थना माझा एकच जिवंत प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.